एखाद्या ज्योतिष विषयक यूट्यूबला मी सबस्क्राईब करायला घाबरते कारण टेन्शन येतं म्हणून. तर तसं टेन्शन येण्यासारखी परिस्थिती खरंच आहे, कारण काही काही यूट्यूबच्या हेडिंग्स अशी असतात की तुमच्या घराच्या वायव्य दिशेला अमुक अमुक वस्तू असेल तर तुमचं आयुष्य बर्बाद. आणि तो कुठली वस्तू आहे ते 10 मिनिटाच्या व्हिडिओत 9व्या मिनिटाला सांगतो, त्यामुळे तेवढं बघायला लागतं. तर अशा बऱ्याच ऑफशूट्स पण आलेली आहेत या विषयाला. मी हार्दिक जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला बिना स्क्रिप्टचं आज संबोधित करावं. सगळ्यात आधी ज्योती मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आनंदजींचे मी आभार मानतो. खरं तर हा योग त्यांच्यामुळे जुळून आलाय. म्हणजे त्यांची आणि त्यांची ओळख असल्यामुळे त्यांनी माझं नाव त्यांना सांगितलं की हार्दिक जोशी माझ्या ओळखीचं आहे, तर ते नक्की येतील. आणि आमचं नातं तेवढं हक्काचं आहे, त्यामुळे त्यांनी मला हक्काने सांगितलं. आणि ज्योती मॅडम बरोबर तेवढंच हक्काचं नातं त्या दिवसापासून तयार झालं. सो थँक्यू सो मच. आणि व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचे आभार की तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन केलं, पण त्याचबरोबर आम्हाला सुद्धा मार्गदर्शन केलं. बऱ्याच माहिती आणि बऱ्याच गोष्टी कळल्या. फार काही मला असं बोलता येणार नाही ज्योतिष वगैरे याच्यात, कारण की मी फारच लहान आहे. आणि कधी म्हणजे आपण म्हणतो ना की आपण ज्योतिषांकडे जातो आपलं विचारायला, तर आज खरंच माझं भाग्य इतकं चांगलं आहे की इतके ज्योतिषी माझ्याकडेच आलेत असं वाटतंय मला. त्यामुळे नक्कीच मी इथून जाताना बरंच काहीतरी चांगलं गुडलक घेऊन जाईन आणि लवकरच तुमच्यासमोर नवीन काहीतरी एक कलाकृती घेऊन येईन. आणि एक योग असाच की इथे मकरंद सर सुद्धा आहेत. आम्ही लॉकडाऊन मध्ये बोललो होतो. माझे मित्र आहेत ते कोल्हापूरचे महेश पाटील म्हणून, त्यांच्यामुळे मी त्यांच्या संपर्कात आलो होतो आणि लग्नाच्या संदर्भात त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं आणि खरंच झालं आणि पुण्यात आलो. सो म्हणजे माझा अनुभव मी सांगेन की म्हणजे मी फार काही नाही, म्हणजे याच्यात कधी जास्त विश्वास असं नाही म्हणता येणार, कारण परमेश्वरावरती विश्वास आहे, आई वडिलांवरती जास्त विश्वास आहे. कारण मी सगळ्यात आधी आई वडिलांना देव म्हणून मानतो, कारण की त्यांच्यामुळे देव काय आहे, जग काय हे कळलं. त्यामुळे सगळ्यात आधी मी नेहमी घरातून बाहेर जाताना त्यांना नमस्कार करून जातो. किंवा आईला एखादी गोष्ट विचारतो की आई म्हणाली ही गोष्ट नाही करायची, मग भले त्याच्यात मला खूप फायदा असेल तरी मी ती गोष्ट करत नाही, कारण की ते गुडलक आहे माझ्यासाठी असं मी समजतो. आणि ते आशीर्वाद घेऊन मी आई वडिलांचे नेहमी बाहेर निघत असतो. कामासाठी बाहेर असतो सातत्याने. मध्ये 5 वर्ष कोल्हापूरला होतो, 1-1.5 वर्ष नाशिकला होतो, मग वाईमध्ये होतो. पण कामाच्या सुरुवातीच्या आधी मी आईला फोन करतोच करतो. आणि आता दुसरी लक्ष्मी सुद्धा घरात आली, त्यामुळे बायकोला सुद्धा फोन करतो, नाही तर घरात जायला मिळणार नाही म्हणून. जोक सपाट. पण खरंच आहे की ते लहानपणापासून मला या गोष्टींची आवड होती. ज्योतिष समजून घेणं किंवा आपल्याला कळणं हे किती छान असतं. एक म्हणजे एक आनंद मिळतो आपल्याला, त्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. खरं तर मी सांगायला हरकत नाही, आम्ही पूर्वीचे नाईक ब्राह्मण होतो, पण माझे पणजोबा जे होते ते उत्तम ज्योतिषी होते. सो त्यांना ती पदवी मिळाली होती. त्यांनी तेव्हाच्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, तेव्हा बऱ्याच लोकांचं त्यांनी ज्योतिष सांगितलं होतं आणि तेव्हा त्यांना ते तांबपत्र दिलं होतं. तेव्हापासून आम्ही जोशी झालो. सो असा आमच्या घरात सुद्धा कुठेतरी आहे. आजोबांना सुद्धा त्याचं खूप ज्ञान होतं, पण आम्हाला नाही. सो माझा अनुभव असा आहे की खरं तर एकदा हरलो होतो. 2016ची गोष्ट असेल. छोटी छोटी कामं करत होतो आधी. जवळजवळ 2008 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे. काहीतरी करायचं होतं. खरं तर आर्मीत जायचं होतं, पण मधल्या काळामध्ये 6 महिन्याचा गॅप असतो. तेव्हा काय करायचं, तर कॉलेजमध्ये फॅशन शोज करायचो. लहान असतापासून ऍक्टिंग करायचो, म्हणजे नाटकात कामं करायचो आपल्या गणपतीमध्ये, किंवा ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात आपल्या बिल्डिंगमध्ये, शाळेमध्ये, त्या करायचो. पण एकदाच असं झालं की मी अक्कलकोटला गेलो होतो. माझ्या खिशात पैसे सुद्धा नव्हते, पण कुठलं तरी काम केलं होतं, त्याचे पैसे आले. मी अक्कलकोटला गेलो, तिथे नमस्कार केला. नमस्कार करून गेल्या तिथे एक मल्लीनाथ स्वामी होते, जे लॉकडाऊन मध्ये सोडून गेले. खरं तर त्यांनाच मी गुरु मानायचो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तू 6 महिने काढ, 7वा महिना हा तुझा असेल. आणि खरोखर म्हणजे माझा विश्वास तेव्हा दांडगा असा बसला. आणि तुमच्यासमोर रांगडा माणूस एक आला, तो म्हणजे राणा. कारण की 30 जून 2016ला मला तुझ्यात जीव रंगला ही मालिका मिळाली, जिथे 6 महिने पूर्ण होतात आणि 7वा महिना 1 तारखेपासून माझं राणासाठी किंवा त्या कलाकृतीसाठी काम करायला सुरुवात झाली होती. माझा प्रचंड स्वामी समर्थांवरती विश्वास आहे. मी आधी पैसे नसताना माझ्या आईने दागिने विकून मला खडे घातले होते आणि मी त्यांच्याशी बोलतो आणि मी त्यांच्यावर चिडलो एकदा दादरच्या मोठ्यात जाऊन की का तुम्ही असं करता.
मी एवढे खडे घातले आहेत, घरात पैसे नाही आहेत, असं नसताना सुद्धा आईने मला एवढे दागिने करून दिले आणि मी घातले ते खडे. तर त्यानंतर माझ्या स्वप्नात स्वामी आले आणि सांगितले तुला या सगळ्याची गरज नाहीये, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि 2014 मध्ये तेव्हा मी ते सगळे खडे काढले होते, तेव्हा मला रंगपतंग हा सिनेमा पुढच्या 15 दिवसात मिळाला होता. त्यामुळे आपल्याला लहान असताना कुठेतरी शिकवलं जातं पहिल्याच, जेव्हा आपल्याला कळतं की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच काय तर गुरु हा आयुष्यात किती महत्वाचा असतो. मग तो कोणत्याही रूपात असेल, आई वडिलांच्या रूपात असेल, भावाच्या रूपात असेल, बहिणीच्या रूपात असेल, कधी बायकोच्या सुद्धा रूपात असेल, आणि आपल्याला पदोपदी हा गुरु असतोच. आणि तुम्ही सगळे एवढे सगळे ज्योतिषी इथे आहात, सगळे तंत्रज्ञान, म्हणजे मी तंत्रज्ञानच म्हणेन कारण की तुम्ही जादू करता असं म्हणायला हरकत नाही. समोरच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जी देता. म्हणजे खरं तर काय तुम्ही त्याचा बोर्ड धरून तुम्ही काम करत नाहीत किंवा काही सांगत नाहीत, पण तुम्ही ती पॉझिटिव्ह एनर्जी येता. जो थांबलेला असतो त्याला मार्ग दाखवता, आणि मार्ग दाखवणारा हा नेहमी गुरु असतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की असेच तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी राहा, सगळ्यांना छान छान मार्गदर्शन करा आणि सगळ्यांना एक नवीन रस्ता दाखवा, एक पॉझिटिव्ह एनर्जी की तुम्ही जगा, की जगण्यामध्ये किती आनंद आहे. कारण की आपण जगतो म्हणजे नक्कीच पुढे काहीतरी मार्ग आहे, आणि तो मार्ग तुम्ही दाखवता. सो त्यासाठी मी तुमचे आभार मानतो, आणि सदैव असेच सर्वांच्या आमच्या पाठीशी राहा, एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आमच्या पाठीशी राहा. आणि सध्या जरा मराठी इंडस्ट्रीचं सुद्धा भविष्य तुम्ही बघा, आणि तुमचे जे क्लायंट्स असतील त्यांना सांगा की हा सिनेमागृहात जाऊन बघा, जेणेकरून आपला मराठी सिनेमा मोठा होईल. कारण की कुठेतरी खंत वाटते, कारण की जी इंडस्ट्री आपल्या मराठी माणसापासून सुरू झाली, आज तीच इंडस्ट्री आपली कुठेतरी मागावर जाते असं वाटते. पण एक मी प्रेक्षक म्हणून तुम्हाला सांगेन की तुम्ही एक पाऊल पुढे उचला, आम्ही 10 पावलं पुढे उचलू, आणि तुमच्यासमोर नवीन इतर भाषांपेक्षा अधिक चांगले सिनेमे घेऊन येऊ. मग ते ऍक्शन असू देत, कॉमेडी असू देत, किंवा तुम्हाला रडवणारे असू देत. पण आम्ही एक तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही सर्व कलाकारांच्या वतीने ते बोलतो की तुम्हाला आम्ही मनोरंजन हे करतच राहू, आणि तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत. धन्यवाद.